नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये शिवराज मोठेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी। मोठेगावकर लातूरमधील नामांकित आरसीसी क्लासेसचा संचालक। मोठेगावकरनेच नीट पेपर सर्क्युलेट केल्याचा आरोप। लातूरमध्ये मोठेगावकर क्लासेसच्या कॅम्पसमध्ये शिवसेना आक्रमक। क्लासेसच्या बोर्डाला काळं फासत मोठेगावकरच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी। तर अकोल्यामध्ये मोठेगावकर क्लासेस समोर मनसेचं आंदोलन। ठाकरेंचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। नंदनवन निवासस्थानी घेतलेल्या भेटीचं कारण अस्पष्ट। ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू असताना भेट घेतल्यानं चर्चांना उधाण। कांदा प्रश्नी छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। अंबादास दानवेंच्या नेतृत्वात समृद्धी महामार्गावर आंदोलन। चक्काजाम केल्यानं 40 ते 50 जणांच्या विरोधात गुन्हे। मर्यादित इंधन साठ्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीसाठी वाहनांच्या रांगा। काही जिल्ह्यांमध्ये इंधनासाठी नागरिक तात्काळ, तर अनेक ठिकाणी नो स्टॉकचे फलक। जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती 2% अधिक वाढल्या। ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती प्रति बॅरल $111.5 इराण विरुद्ध लष्करी कारवाईसाठी डोनाल्ड ट्रम्प यांची तातडीची बैठक। भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवणार। सूत्रांची माहिती, विविध देशांकडून कच्चं तेल आयात करण्याची रणनीती भारत सुरूच ठेवणार। नॉर्वेमध्ये पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरव। नरेंद्र मोदींचा हा 32वा जागतिक सन्मान। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडून मोदींचं अभिनंदन। 2026 मध्ये अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार भरपाई देणार। शासन निर्णय जाहीर। बाधित शेतकऱ्यांसाठी 164 कोटी 83 लाखांचा निधी मंजूर। साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडांच्या ट्रकचा पालघरमध्ये भीषण अपघात। 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू, तर जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुःख व्यक्त करत 5 लाखांची आर्थिक मदत घोषित।